बाहेर असा मुसळधार पाऊस पडत असताना मस्त कुरकुरीत चमचमीत अशी रेसिपी व्हायलाच हवी. तर आज आपण बेसनपासून खूप मस्त अशी रेसिपी बनवतोय. तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे आपण एक मसाला कुटून घेऊया. तर यासाठी इथे मी 1 चमचा अख्खे धने घेतलेत. यानंतर 8 ते 10 काळी मिरीचे दाणे घेतलेत आणि अर्धा चमचा ओवा घेतलाय. आता हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे. तर हे मी असं जाडसर कुटून घेते. तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलं तरी चालेल. तर हे आता वाटून घेतलं, हे बाजूला ठेवूया. आणि इथे आता 1 कप बेसन घ्यायचं आहे आणि हे बेसन सुरुवातीला आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळे रेसिपी छान जाळीदार होईल. सगळं बेसन इथे मी चाळून घेतलं. आता यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. यामुळे रेसिपी छान कुरकुरीत होईल. यानंतर जो मसाला आपण वाटून ठेवला होता तो घालायचा आहे. आता यामध्ये पाऊण कप मेथी घालायची आहे. मेथी आधी मी स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली आहे. यानंतर यामध्ये पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर या रेसिपीमध्ये आपण लाल तिखट घालणार नाही आहोत, त्यामुळे मी इथे हिरवी मिरची थोडीशी जास्त घेतली आहे. आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे. यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते. 1 छोटा चमचा मीठ घातलं आहे. आता हे सगळं आधी आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. हे सगळं असं एकत्र करून घेतलं आहे. आता यामध्ये अगदी थोडं आपल्याला पाणी घालून हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर कोथिंबीरीमध्ये आणि मेथीमध्ये सुद्धा पाणी होतं, त्यामुळे खूप कमी पाणी लागतं हे भिजवण्यासाठी. तर पहा, हे असं मी तयार करून घेतलं आहे. आणखी थोडंसं इथे पाणी घालते आणि हे पाहू शकता तुम्ही, असं घट्टसर आहे. यामध्ये रवा आहे, त्यामुळे हे आपण तर 10 मिनटं ठेवणार आहोत. 10 मिनटं ठेवल्यानंतर हे आणखी घट्ट होईल. तर हे आता असं आहे, पाहू शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण याच्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी पुदिन्याची चटणी बनवूया. तर यासाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पुदिना घालणार आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर घेतली आहे. तर इथे 1 कप साधारण पुदिना घेतला आहे. पुदिनासुद्धा इथे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये पाव चमचा जिरं घातलं आहे. हिरवी मिरची घालायची आहे. यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. पाव चमचा हिंग घातला. यानंतर इथे मी पाव चमचा काळं मीठ घालते. याची चव खूप छान येते या चटणीला. यानंतर इथे पहा, मी इथे बारीक शेव घेतले, 1 मोठा चमचा. तुमच्या घरी जी शेव उपलब्ध असेल ती तुम्ही इथे घेऊ शकता, किंवा मग तुम्ही भाजलेली जी चण्याची डाळ असते ती सुद्धा इथे घेऊ शकता, किंवा मग शेंगदाणे भाजून ते इथे घालू शकता. हे फक्त बाइंडिंगसाठी आपण घालतोय. ही चटणी अशी मी थंड पाणी टाकून वाटून घेतले. मस्त हिरवीगार अशी ही चटणी आपली तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर 10 मिनटानंतर हे आणखी घट्ट झालं आहे आणि आता अगदी परफेक्ट असं झालं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, इतपतच हे घट्ट आपल्याला हवं आहे. आता यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे आणि यावरती अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तर याचे आपण पकोडे बनवणार आहोत. तर पकोडे फ्राय करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. त्यातलंच 1 चमचा गरम तेल यामध्ये घालायचं आहे.
मिक्स करून घेऊया। आता आपण पकोडे बनवूया। तर इथे आता मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि यामध्ये असे गोल आकाराचे हे असे पकोडे सोडायचे आहेत। खूपच मस्त होतात हे पकोडे। यामध्ये आपण जो मसाला वाटून टाकला आहे, धने, काळी मिरी आणि ओवा, त्याची खूप छान चव येते या रेसिपीला। त्याचबरोबर यामध्ये आपण मेथी, कोथिंबीर घातले तर त्याचीसुद्धा चव खूप छान लागते। तर हे मेथीचे पकोडे तुम्ही पावसामध्ये नक्की करून पहा, नक्कीच तुमच्या घरी सगळ्यांना आवडतील। तर असे हे हलके होऊन वरती आले की याला आपण उलटून घेऊया। याला आपण आणखी थोडंसं गोल्डन ब्राउन करून घेऊया। तर इथे पाहू शकता खूप मस्त रंग आला यांना। तर आपण यांना अगदी मीडियम फ्लेमवरती आतपर्यंत फ्राय करून घेतलं आहे। काढून घेऊया, याच्यातलं असं तेल निथून काढून घ्यायचे आहेत आणि असेच आपण उरलेले सुद्धा पकोडे फ्राय करून घेऊया। तर अगदी झटपट होणारी एक पावसाळा स्पेशल रेसिपी आहे। इथे आपण चटणी सर्व केले, त्याच्याबरोबर आपण टोमॅटो केचप दिलं आहे आणि याबरोबर आपले हे मेथीचे पकोडे, याबरोबरच तळलेली मिरची। तर मग बाहेर पाऊस पडत असताना असे गरमागरम मेथीचे पकोडे आणि ही चटणी नक्की करून पहा, सगळ्यांना आवडतील याची मला खात्री आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।